नमस्कार मित्रांनो, आजचा एपिसोड आहे हा खास एपिसोड तुमच्यासाठी आणलेला आहे. कोविडसाठी आता जो JN1 व्हायरस इथं आला आहे त्यासाठी काय तुम्हाला काळजी घ्यायची आहे, त्याचं ट्रीटमेंट वाईज आपल्याला काय बघायचं आहे किंवा कुठल्या टेस्ट करायच्या आहेत या सगळ्याची माहिती मी या एपिसोडमध्ये दिलेली आहे. तर हा एपिसोड संपूर्ण बघा, त्याला कॉमेंट करा, त्या कॉमेंटचं उत्तर तुम्हाला दिलं जाईल. त्याचप्रमाणे लाईक आणि सबस्क्राईब पण करा. सांगितल्याप्रमाणे सर्व गोष्टी करा आणि कोविडचा हा उद्रेक लवकरच टाळा. नमस्कार, संवाद आरोग्याच्या या सत्रामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आजचा विषय आहे कोविड. हा परत एक आलेला त्याचा एक नवीन काहीतरी म्युटेशन म्हणून एक आलेला JN1 हा जो व्हायरस आहे हा आपल्याला त्रास देतोय. मित्रांनो, आठवते 2020, 2021, 2022 ज्यावेळेला पूर्ण लॉकडाऊन केलं होतं, आपण सगळे घरी कोंडलेलो होतो. आम्ही नाही, आता तुम्ही सगळे घरी कोंडलेले होतात आणि सगळं बंद होतं. सगळ्यांचे धंदे गेले, कोणाचा रोजगार गेला, कोणाची माणसं गेली, कोणाचा भाऊ गेला, कोणाची आई गेली का कोणाचा मित्र गेला. आमचे पण बरेच डॉक्टर्स या कोविडमध्ये मृत्युमुखी पडले. आणि असं बघितलं तर परत ही स्थिती आपल्याला नको आहे. खरोखर आपण त्या स्थितीला कंटाळलो होतो. परत लॉकडाऊन नको आहे. परत ह्या कोविडचा प्रसार आपल्या महाराष्ट्रात किंवा भारतात, संपूर्ण भारतात नको आहे. यासाठी आपल्याला काय करायचं असेल त्यासाठी हे सेशन मी तुमच्यासाठी घेतो आहे. सर्वप्रथम या JN1ची लक्षणं जी आहेत ती आपल्याला जो फ्लूचा ताप येतो किंवा पहिला जो कोविड होता त्याचप्रमाणे आहेत. घसा थोडासा खवखवतो, थंडी वाजून ताप आहे, त्याच्यानंतर हेडेक आहे, डोकं दुखतं, मॅलिएस किंवा काही उत्साह वाटत नाही कुठल्याही कामामध्ये. अशा ज्या गोष्टी आहेत हा JN1चा व्हायरस देतो आहे. आणि ड्राय कॉफ, जो ड्राय कॉफ आहे, सुका खोकला जो आहे तो एवढ्या लोकांना झाला आहे तर तो खोकला सतत 15-20 मिनटं असा चालत राहतो. आणि यामुळे काय होतं की पूर्ण शरीराची जी ठेवण आहे ती बिघडली जाते, त्यांना इन्फेक्शन जास्त वाढलं जातं आहे. लवकरात लवकर तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन इलाज करावा ही एक विनंती आहे तुम्हा लोकांना. आणि ज्यांना खोकला आहे, सर्दी आहे, ताप आहे त्यांनी मास्क वापरणं स्ट्रिक्ट करा. मी म्हणत नाही की आत्ताच तो कोविडच आहे का, पण तो समजा तो व्हायरस असेल आणि तो समजा तुम्ही मास्क घातला नाही तर तुम्ही शिंकताना, तुम्ही थुंकताना किंवा तुम्ही कुठे हात लावलात तर हा कोविडचा जो व्हायरस आहे तो परत एकदा पसरण्याची शक्यता आहे. आणि हा जो व्हायरस आहे, समजा टेबलवर जरी हात ठेवला कोविडच्या पेशंटने, तर मी परत तुमची रिव्हिजन करतो आहे. लास्ट टाईम तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण हा समजा टेबलवर हात ठेवलात, पुस्तकाला हात लावलात, मोबाईलला हात लावलात आणि हा व्हायरस त्या मोबाईलला गेला किंवा दुसरीकडे गेला तर तो त्या सरफेसवर साधारणतः 48 ते 72 तास राहू शकतो. म्हणून जेवणापूर्वी सतत, गेल्या वेळेला आम्ही इन्स्ट्रक्शन देतो, सतत तुमचे हात धुत राहा. जेवणापूर्वी तर 2 ते 3 मिनटं साबणाच्या पाण्याने किंवा साबणाने तुम्ही खसखसून हात धुवा, जेणेकरून त्या रूटने हा व्हायरस तुमच्या शरीरामध्ये येणार नाही. या व्हायरसचं गमती तशाच आहेत. हा व्हायरस लगेच स्प्रेड होतो आहे आणि त्याला स्प्रेड झाल्यानंतर त्याचा जो अटकाव आपल्याला करायला फार कठीण जातो आहे. सर्वप्रथम आपल्याला त्याचा योग्य तो इलाज करायचा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे गर्दीची ठिकाणं टाळायची आहेत. आता ज्यांना नोकरीला जायचं आहे, रेल्वेमधनं प्रवास करतायत किंवा बसमधनं प्रवास करतायत तर या लोकांना नोकरीला जाणं आवश्यक आहे. परंतु सिनियर सिटीजन आहेत, ज्यांची काय गेट टुगेदर्स आहेत, ती शक्यतो टाळा. किंवा तुम्हाला जायचं असेल तर मास्कचा वापर करा. रेल्वेमध्ये सुद्धा ज्याला कुणाला त्रास आहे की खोकला आहे, सर्दी, तर लपवून ठेवू नका किंवा लाज बाळगू नका. आपण आपला मास्क लावायचा आणि त्या रेल्वेमध्ये शिरायचं. अशा रीतीने आपल्याला थोडंसं कंट्रोल करता येईल. लहान मुलांमध्ये पण खोकला असेल तर त्याला पण मास्क कंपल्सरी करा. एखादा कोणाला खोकला घरी पण झाला असेल तर त्यांनी, जसं तुम्ही कोविडच्या वेळेला आपण आयसोलेशन केलं किंवा एखाद्या पेशंटला दुसऱ्या रूममध्ये ठेवलं, तसं मी सांगत नाही की त्याला एकदम दुसऱ्या रूममध्ये ठेवा, पण त्याला मास्क घाला. त्याची जी काही भांडी आहेत किंवा त्याचं जे आहे ते 2 ते 3 दिवसाकरता त्याला थोडं वेगळे पण द्या, जेणेकरून हा जो व्हायरस क्वचित किंवा कदाचित समजा त्या पेशंटमध्ये असेल तो लोकांना जाणार नाही. डायबिटीज म्हणा, ब्लड प्रेशर म्हणा, कॅन्सर म्हणा किंवा HIV एड्स म्हणा, या लोकांनी तर खूप प्रिकॉशन घेणं फार गरजेचं आहे.
खोकला सर्दी असतानाच किंवा खोकला सर्दी नसेल तरी त्यांनी ह्या सगळ्या काळज्या घ्या. मास्क लावा आणि शक्यतो समजा त्यांना खोकला असेल किंवा समोरच्याला खोकला असेल तर एकमेकाच्या मध्ये 2 मीटरचं अंतर ठेवा. 2 मीटर नाही जमत आत्ताच्या जगात आपल्याला, ॲटलिस्ट 1 मीटरचं तरी अंतर ठेवा. याच्यासाठी टेस्ट आपल्याला कुठल्या करायच्या आहेत? टेस्ट करायचे झाल्या तर आपण CBC करतो, त्याच्यानंतर CRP करतो, त्याला C रिॲक्टिव्ह प्रोटीन म्हणतात, आणि सिरम फेरेटिन. या 3 लेवल्स आपण ज्या आहेत ह्या आपण या कोविडमध्ये करतो. CBCमध्ये प्लेटलेट कमी होतात कधी तुम्हाला हिमोग्लोबिन कमी झाल्याचं आढळतं. फेरेटिन आणि CRPचं प्रमाण जास्त झाल्याचं आढळतं. एक्सरे चेस्ट किंवा HRCT चेस्ट म्हणजे छातीचा CT स्कॅन ही आमची दुसरी टेस्ट आहे. आणि या टेस्टमध्ये काय होतं की जो काही खोकला आहे त्याच्यामध्ये आपल्याला CT स्कॅनमधून कळतं की तिथे निमोनिया आहे का, तिथे कुठे पाणी झालं आहे का, आणि मग आपल्याला त्याला स्कोअर देतात. त्या CT स्कॅनच्या रिपोर्टला स्कोअर असतो. 25 पैकी त्याच्यामध्ये गुण असतात आणि 25च्या 7 किंवा 8च्या आतमध्ये समजा स्कोअर असेल 25 पैकी तर त्याला घरच्या घरी ट्रीटमेंट करून तो पेशंट चांगला होऊ शकतो. पण तो 10च्या पुढे समजा तो स्कोअर गेला, पेशंटची स्थिती आणखीन खालावली तर मात्र त्याला ॲडमिशनशिवाय पर्याय नसतो. हा स्कोअर आपण जेवढे लंग्सचे पार्ट आहेत ते जसे अफेक्ट होतात, ते जसे त्याला इन्फेक्शन होतं त्याप्रमाणे हा स्कोअर वाढत जातो. चौथी गोष्ट, आपण ह्या सगळ्या गोष्टी बेसिक करतो म्हणजे त्यामुळे तुम्हाला किंवा तुमच्या डॉक्टरांना आयडिया येते की बाबा कदाचित हा कोविड आहे का नाही. आणि शेवटची टेस्ट तर तुम्हालासुद्धा माहिती आहे, कोविडची अँटीजेन करतात आणि RT-PCR टेस्ट करतात. कोविड अँटीजेनमध्ये आपल्याला स्लाईड जी असते त्या स्लाईडवर लगेच टेस्टचा इफेक्ट लगेच कळतो की आहे की नाही म्हणून. आणि RT-PCR आहे जी केली जाते, ज्याची म्हणजे प्रोबॅबिलिटी टेस्ट पॉझिटिव्ह व्हायची एकदम चांगला रिझल्ट तर आपल्याला RT-PCRनेच मिळू शकतो. नाकाद्वारे किंवा तोंडाद्वारे तुमचा स्वॅब घेतला जातो आणि ह्या 2 टेस्ट केलेल्या जातात. या टेस्ट केल्यानंतर समजा कोविड आढळला तर तुम्ही एकदम घाबरून जाऊ नका की पहिल्यासारखं कोण तुम्हाला लगेच क्वारंटाईन सेंटरमध्ये टाकेल किंवा कुठे भलत्याच ठिकाणी टाकेल. तसं नाही आहे, तसं होऊ देऊ नका. ते आऊट झालं तरी तुमच्या घरच्या घरी तुम्हाला आयसोलेट करायची जबाबदारी सरकारने किंवा बाकीच्या संस्थेने घेतलेली आहे. याच्यामध्ये डेंजर साईन कुठल्या? जेव्हा ताप येतो तेव्हा तुम्हाला सतत तुमचं SpO2 जे आहे ते तुम्हाला मॉनिटर करायचं आहे. सतत SpO2 म्हणजे ऑक्सिजन लेवल सॅच्युरेशन जे आहे हे 90च्या खाली आहे, हा पहिला डेंजर साईन आहे. त्याच्यानंतर प्लेटलेट काउंट हा साधारणतः 70-80 हजारावर आहे आणि त्याचप्रमाणे CRP आणि फेरेटिन हे प्रचंड वाढलेलं आहे, हा दुसरा पॉईंट आहे. HRCTचा स्कोअर जो आहे तो साधारणतः 15-16वर आहे. पेशंटला दम लागतो आहे, पेशंटला धाप लागते, हा तिसरा डेंजर पॉईंट आहे. हे असे समजा डेंजर पॉईंट असेल. आणि चौथं म्हणजे किती औषधं दिली, किती समजा त्यांना अँटीबायोटिकचा जास्त काय उपयोग नसतो तरी पण आपण अँटीव्हायरल ड्रग्ज देतो, त्याचा औषधाचा वापर केला तरीसुद्धा त्याचा ताप जात नाही, त्याचा खोकला जात नाही, सतत वाढतच चालला आहे. अशा रीतीने असे जे पेशंट आहेत त्याला आपण डेंजर साईन आपण म्हणतो. तर आपल्याला मित्रांनो हा टाळायचा आहे. आणि मी तर सजेस्ट करतो, 2-3 तुम्हाला सजेशन दिलीच आहे. मास्कचं एक पहिलं उदाहरण दिलं. आपल्याला समजा याचं जे पूर्ण तर निर्मूलन करायचं, परत आपल्याला हे दिवस नको आहेत असं वाटलं तर ही काळजी घ्या. काळजीबरोबर समजा तुमचं समजा आजारपणामध्ये गरम पाणी प्यायचं प्रमाण वाढवा. गरम पाण्यामध्ये मध किंवा हळद असं एक मिश्रण करून तुम्ही सतत दिवसभर घ्या, जेणेकरून तुमची इम्युनिटी पॉवर वाढेल. आणि आपल्याला समजा काही दुसरा थंड पदार्थ किंवा बाकीचे जे काही पदार्थ आहेत ते न खायचा प्रयत्न करा. कोविडचा हा नवीन व्हेरियंट आहे, त्याला आपल्याला टाळायचं आहे. जरा बुद्धीचा वापर करा आणि आपल्याला तो टाळता येईल असे काही प्रयत्न करा. आज मी इथेच थांबतो. नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.